मित्रांनो, नर्मदा नदीशी अनेक वर्षांचा इतिहास जोडलेला आहे. या नदीच्या संदर्भात अनेक कथा आपल्याला पुराणात सापडतात. या भागात आपण नर्मदेच्या संबंधित काही पौराणिक आणि धार्मिक गोष्टीबद्दल बोलूया. नर्मदा नदी ही भारताची मध्य भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील प्रमुख नदी म्हणून ओळखली जाते. गंगेप्रमाणेच नर्मदा नदीची सुद्धा पूजा केली जाते. भारतामध्ये नर्मदा नदी गंगेइतकीच पवित्र मानली जाते. नर्मदा नदीचं वर्णन चारही वेदात केलं गेलेलं आहे. रामायण आणि महाभारतातही नर्मदा नदीचा उल्लेख आढळतो. असं म्हणतात की नर्मदा नदीच्या तटावर तपस्या करून अनेक ऋषी मुनींना आणि देवतांना सुद्धा सिद्धी प्राप्त झाली होती. पौराणिक कथेनुसार सोमवंशी राजांनी नर्मदेचा कालवा काढला होता. त्यामुळे त्याचं नावही सोमकहव असं पडलं. गुप्त काळातील अमरकोशामध्ये नर्मदेला सोमतभव असं म्हणतात. कालिदासानी नर्मदेला सोमप्रभा असं सुद्धा म्हटलेलं आहे. रघुवंशात सुद्धा नर्मदेचा उल्लेख आहे. मेघदूतामध्ये रेवा किंवा नर्मदेचं सुंदर वर्णन केलेलं आहे. नर्मदा ही जगातील एकमेव अशी नदी आहे की जिची परिक्रमा केली जाते आणि पुराणानुसार गंगेत स्नान केल्याने मिळणारा लाभ केवळ नर्मदेच्या दर्शनाने प्राप्त होतो. नर्मदा नदी ही संपूर्ण भारतामध्ये प्रमुख नद्यांपैकी एक आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. असं म्हणतात की नर्मदेच्या केवळ दर्शनाने माणसाची दुःख दूर होतात. अमरकंटकच्या शिखरावरून नर्मदा नदीचा उगम होतो. नर्मदेच्या उत्पत्तीमध्ये अनेक प्रकारची कारणं सांगितली जातात. नर्मदेच्या उगमस्थानापासून ते समुद्राच्या संगमापर्यंत बरीच तीर्थक्षेत्र आहेत. नर्मदा नदीच्या प्रत्येक कणात भगवान शिव वास करतात असं म्हणतात. भारतात नर्मदा नदीला मातेचा दर्जा दिला जातो. पुराणांमध्ये नर्मदेबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ, जे नर्मदा मातेची भक्तिभावाने भक्ती करतात आणि तिचं नित्य स्मरण करतात त्यांना कधीच साप चावत नाही अशी लोकांची श्रद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे की नर्मदा नदीला नर्मदा हे नाव कसं पडलं? एकदा अमरकंटक सरोवराजवळ भगवान शिव तपश्चर्या करत होते. तेव्हा त्यांच्या घामातून एक नदी तयार झाली. ही नदी भगवान शिवांना शीतलता देत असे. जेव्हा भगवान शिव त्यांच्या तपश्चर्यातून जागे झाले तेव्हा भगवान शिव खूप आनंदित झाले आणि ते म्हणाले की हे देवी, तू आमचं मन खूप प्रसन्न केलंस आणि आजपासून लोक तुला नर्मदा या नावाने ओळखतील. दुसरं, एका कथेनुसार ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले आणि त्या अश्रूंपासून नर्मदा आणि क्षोण किंवा सोन या नद्यांची निर्मिती झाली. नर्मदा या शब्दाचा अर्थ आनंद देणारी असा होतो. नर्मदा हा शब्द 2 शब्दांपासून बनलेला आहे. पहिला नर्म आणि दुसरा दा. नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे दाता. श्रोतेहो, नर्मदा नदीचा उगम कसा झाला यामागं बऱ्याच कथा आहेत.